आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया हा भारतात असणारा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे. आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामुळे दिवसभर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. जर तुम्हाला हा त्रास होत असेल आणि जर तुम्हाला तुमची आयर्नची लेवल बॉडीमध्ये वाढवायची असेल तर आपल्या किचनमध्ये असलेल्या इन्ग्रेडियंट्सनी सुद्धा हे होऊ शकतं. सप्लिमेंट्स वेगळे घ्यायची अजिबात जरूरत नाहीये. तर पहिलं इन्ग्रेडियंट आहे डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे आपल्या पालेभाज्या. त्यात पालक आणि लाल माठ हे सर्वात अधिक प्रमाणामध्ये आयर्नमध्ये रिच आहेत. दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचे कडधान्य तुम्ही जर तुमच्या डाएटमध्ये रोज खाल्ले तर तुम्हाला आपोआप त्यातनं प्रोटीन पण मिळतं आणि आयर्न पण मिळतं. ऑलिव्ह जे आहे ते आयर्न रिच आहे. त्याची तुम्ही खीर बनवून घेऊ शकता किंवा त्याचे तुम्ही लाडू बनवू शकता. अंड जे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता, लंच किंवा स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता, ते पण आयर्न रिच आहे. फायनली गूळ किंवा ब्लॅक स्ट्रॅप मोलॅसिस हे आयर्न रिच आहे. तर 1 चमचा ब्लॅक स्ट्रॅप मोलॅसिस तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता किंवा तुम्ही गूळ वापरला पाहिजे साखरेच्या ऐवजी तुमच्या आहारामध्ये. तर बघितलं ना, सिंपल इन्ग्रेडियंट्स जे तुम्हाला किचनमध्ये मिळतात त्यामधनं तुम्हाला सुद्धा आयर्न मिळू शकतं.